नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सांगलीच्या विट्यात शासकीय निवासी शाळेमध्ये 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. पोटदुखी, मळमळीचा त्रास झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मटणाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परभणी महापालिकेने थकीत कर भरण्यासाठी संपूर्ण व्याज आणि दंडमाफीचा योजना जाहीर केलेली आहे. तरी सुद्धा खासगी नागरिकांकडून कर भरणा सुरू आहे, मात्र शासकीय कार्यालयातून याला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे शहरातील विकास कामं रखडलेली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांची पंढरपुरात गर्दी वाढतीये. त्यामुळे या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी AI प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सरकारकडे 2 कोटी अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औंढा नागनाथ आणि हिंगोली या 3 तालुक्यांत मानव विकास मिशनमध्ये समावेश आहे. गावापासून दूर असलेल्या शाळेत मुलींना जाण्यासाठी सुकर व्हावं यासाठी विद्यार्थिनींना मोफत सायकल मिळत आहेत. परंतु शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी सुद्धा मुलींना यंदा सायकल मिळालेली नाही. अहिल्यानगरजवळ असलेल्या KK रेंज या लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवरती मित्र राष्ट्राच्या सैन्यासोबत तब्बल 2 तास युद्ध सराव रंगलेला आहे. लष्कराचं टेहळणी हेलिकॉप्टर, अवाढव्य रणगाडे, तोफांचा मारा, गोळीबार असा युद्धभूमीवरचा हा सारा थरार प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला. बंजारा समाजाची ग्रामपंचायत म्हणून ओळखला जाणाऱ्या आलियाबाद ग्रामपंचायतीतील केंद्र सरकारने दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे घोड्यांचा बाजार आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. बाजार समितीच्या घोडे बाजारात घोडे आलेले असून त्यांच्या सजावटीसाठी लागणारी दुकानं सुद्धा आता सजलेली आहेत. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती बोगस शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. केज तालुक्यात 2023च्या कालावधीमध्ये सुमारे 80% गावांमध्ये ग्रामपंचायत गायरान जमीन, शासकीय जमीन, लघु पाटबंधारे जमीन, देवस्थान आणि पडीक क्षेत्रावरती 680 बोगस खातेदारांनी वेगवेगळ्या नावाने पीक विमा भरल्याचं उघड झालं. नंदुरबारमधील तणावाची परिस्थिती आता काहीशी निवळलेली आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं उघडलीत, मात्र तरी सुद्धा काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. तसंच पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा आहे. विविध औषध उपचार केल्यानंतर बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांमध्ये घट झालेली आहे. केस गळती झालेल्यांना पुन्हा नव्याने केस येण्यास सुरुवात झाली आहे. औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. तोरणागडवरील झुंजार माचीवरती पर्यटकांना बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. बिबट्याचं वास्तव्य पर्यटकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय. बिबट्या खाद्याच्या शोधात वर आला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील खाडीपट्टीतील गावं मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावाकडे रस्ते नसल्याने रस्त्यांच्या बांधकामांना सुरुवात करण्यात आलेली, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गवत आणि कडब्यांच्या गंजी पेटवण्याचं सत्र अजूनही सुरू आहे. मागील 3 दिवसात 5 शेतकऱ्यांच्या गवताला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळदला यात्रोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. यावेळेला कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आलेली आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थी रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जात आहेत. अंतराळ विषयक अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीतील 8 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी यासाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाने 2014 पासून 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सुरू केलेली आहे. या रुग्णवाहिका सेवेचा तब्बल 1,90,969 रुग्णांनी लाभ घेतला आहे. गोंदिया रेल्वे पोलिसात सन 2019 मध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडलेला आहे. 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दुर्गम भागातून बिहार पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी दुर्गापूर बाजारातील नागरिकांशी संवाद साधलेला आहे. कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांचा कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरात टक्कलग्रस्तांसाठी सुरू असलेलं सलमान नावाच्या व्यक्तीचं काम महापालिकेने बंद केलेलं आहे. सलमान वापरत असलेल्या औषधाला अधिकृत आधार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. जळगावला वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून तब्बल 2 वर्षांनंतर रब्बी पिकाला फायदा झालेला आहे. पाण्याच्या आवर्तनामुळे 56,000 हेक्टरवरील क्षेत्राला फायदा होणार आहे.
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी फ्लावरच्या दरात सुद्धा मोठी घसरण झालेली आहे. भाज्यांचे दर 8 ते 10 रुपयांनी घसरल्याने भाजीपाला उत्पादक हवालदिल झाले. हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या कंदांची आता वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्याला दोन्ही हात नसताना सुद्धा त्याने पायाने हुबेहूब चित्र रेखाटलेलं आहे. विश्वजित बोराडे या विद्यार्थ्याला चित्रकला स्पर्धेत इंटरमिजिएटमध्ये A ग्रेड मिळालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेताच्या बांधावरती जांभळी मंजिरीची फुलं बहरलेली आहेत. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरलाय. निसर्गाचा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन तातडीने उदगीरमधील दोन्ही उद्यानं ही बंद केलेली आहेत. तसंच निर्जंतुकीकरण सुद्धा केलं जात आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील 2023 मधील पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या मांडलेला आहे. लेखी निवेदन देऊन पीक विमा न दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अजित पवार गटाने धरण आंदोलन केलेलं आहे. गर्डर लाईन, रस्ते आणि अनधिकृत लेआउटच्या विरोधामध्ये शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. नवी मुंबईत पालिकेविरोधात आमरण उपोषण करण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे. मागणी मान्य न झाल्यास स्वावलंबी सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विघ्नसंतोषी लोकांनी विटंबना केल्याप्रकरणी उमरगा शहरात कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. वाल्मिकरांच्या खंडणी प्रकरणातील जामिनावरती 23 तारखेला सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी विनंती केल्याने कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे. वाल्मिक कराड प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची CID कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दत्ता खाडे यांना फर्ग्युसन रोडवर जागा खरेदीबाबत चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती आहे. रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाबाबत आम्हाला विचारात घेतलं नाही असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. शिवसेनेनं याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट केंद्रातून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत स्थगितीची सूत्र हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरत गोगावलेंच्या नाराजीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. इतकी वर्ष काम केल्यानंतर काही अपेक्षा असतात, पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रायगडच्या बाबतीत आमचे 3 आमदार तिथे आहेत, मात्र गोगावले हे जुना माणूस आहे तर त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी असल्याचं विधान गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे. दरम्यान देवेंद्रजी दावोसला असल्याने स्थगिती दिल्याचं सुद्धा पाटील म्हणाले. आमचा राजकीय अस्ता झाला तरी चालेल, पण 1 सीट असणाऱ्या राष्ट्रवादीला आणि तटकरे फॅमिलीला पालकमंत्रीपद आम्ही स्वीकारणार नाही आणि हे जाहीरपणे वरिष्ठांना सांगितलंय असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हुकल्याने हसन मुश्रीफ नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे. जनतेच्या मनात मीच पालकमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मी माझ्या भावना अजित पवारांकडे पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावामध्ये गेल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावामध्ये आहेत. दरम्यान मी नाराज नाही असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलेलं आहे. तर दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत लवकरच मार्ग निघेल, काळजी करू नका अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की गावात जाऊन बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलेला आहे. तुमच्या अस्वस्थतेचा त्रास राज्याला होऊ देऊ नका, तुम्ही महाकुंभमेळ्यात जाऊन बसा असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी चांगला समाचार घेतलेला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना नागा साधूंकडे न्या आणि पवित्र करून आणा असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. वारंवार रुसणं फुगणं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं दबाव तंत्राचं राजकारण आहे. त्यांचं असं वागणं भाजपला पसंत पडत नाहीये, त्यामुळे भाजप नवीन समीकरण देखील तयार करू शकतं असं सुषमा अंधार यांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेतलेली आहे. प्रशासनाची बैठक घेत त्यांनी पर्यटनाबाबत माहिती जाणून घेतली.
पालकमंत्री पदाबाबत महायुतीत आपापसात धुसफूस आहे. पालकमंत्री पदावरून वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. महायुतीत आता खून आणि हाणामाऱ्या होणं बाकी आहे असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय. एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या गावी जातात, त्यावरती बोलणं योग्य नाही असं विधान सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. तर आमचं लक्ष राज्याची जी गरज आहे त्यावरती असल्याचंही विधान तटकरे यांनी केलं आहे. पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मंत्र्यांची भांडणं हा मानापमान या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होत आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्याने पंकजा मुंडेंची संधी हुकली आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मी बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. आता दुःख करून काही मिळणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे. एक ओबीसींचं मत घेऊन सत्तेवरती आलात, ओबीसींच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करायचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद चव्हाट्यावरती आलेला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर येवल्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले होते. मात्र अवघ्या 24 तासातच निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने गिरीश महाजनांच्या समर्थकांचा काहीसा हिरमोड झाला. नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीबाबत दादा भुसेंनी बोलण्यास नकार दिलेला आहे. मी याविषयी काही बोलणार नाही, मी काम करणार कार्यकर्ता आहे आणि कायम काम करत राहणार असं वक्तव्य भुसेंनी केलं. रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मागच्या वेळी पालकमंत्री पद मिळालं नाही, मात्र यावेळेला तरी आमचाच पालकमंत्री व्हावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केलेली आहे. तर आमच्या नेत्याच्या हक्कासाठी मागणी करणं म्हणजे वाद नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण आहे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा न उधाणार आहे. एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणताही वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नये. शिंदे आणि माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत असं म्हणत उदय सामंतांनी वडेट्टीवार आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. राऊतांचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची टीका सुद्धा सामंतांनी केली आहे. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिलेला आहे. उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे लपून छपून नाराजी व्यक्त करतायत. मुख्यमंत्री असताना सुद्धा दरेगावी जात होते. राहिला उदय सामंतांचा प्रश्न तर त्यांच्याकडे 20 नाही तर 60 आमदार आहेत. मी त्यांच्यासोबत आणि ते माझ्यासोबत आहेत असा टोला सुद्धा संजय शिरसाटांनी विरोधकांना लगावला. विजय वडेट्टीवारांचं विधान म्हणजे नव्या समीकरणाची नांदी असू शकते असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. भाजपामधून सामंतांना चांगली ऑफर आली तर ते शिंदे गटाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करतील असा दावा सुद्धा केला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता. तेव्हाच्या तत्कालीन सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. अक्षयच्या हत्येला फक्त पोलिसच नव्हे तर पोलिसांच्या डोक्यात ही गोष्ट भरवणारे जबाबदार आहेत असा आरोप आव्हाडांनी केला आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर नसून तो खून आहे हे मी आधीच म्हणालो होतो असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे. तर पुरावे नष्ट करण्यासाठी सह आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा खून केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. बदलापुरातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेकच असणार असं विधान जयंत पाटलांनी केलंय. शाळा मालकाच्या अनेक गोष्टी अक्षयला माहिती असतील म्हणून त्याचा शेवट केल्याचा संशय जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. उबाटा पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघात विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि बबन थोरात यांच्यामुळे आपला पराभव झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही असा गंभीर आरोप पवारांनी केला. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. बीडच्या आष्टीतील देवस्थानाच्या जमिनीच्या घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे. घोटाळ्याच्या तक्रारीनंतर औरंगाबाद खंडपीठाने धसांना पोलीस संरक्षण दिलं होतं, पण ते अचानक
11 तारखेला काढून घेण्यात आलं. त्यानंतर धसांनी आरोप सुरू केलेत, असा आरोप राम खाडे यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी सिल्लोडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. बांगलादेशी रोहिंग्यांसंदर्भात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या सिल्लोडला गेली. उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओकवरती शरद पवारांची भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर मुंबईतील 25 जानेवारीला होणारा सर्वपक्षीय मोर्चाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत, मात्र गरजू महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तर येत्या 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली. नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आलेला आहे. बांदा सीमेवरती जिल्हा वासियांकडून पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणूक निकालाविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीकडून तब्बल 100हून अधिक जणांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी 24 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे आहेत, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. उद्धव ठाकरे संपलेले नाहीत, असं संजय राऊतांनी ठणकावलंय. गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवरती टीकास्त्र डागलेलं आहे. तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं, अशी टीका शरद पवारांनी केली. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावरती गुजर समाजाच्या वतीने गुलाबराव पाटलांचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा देत गुलाबराव पाटलांचा सन्मान करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वय हिरे यांना आणखीन एक मोठा धक्का दिलेला आहे. मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आले. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवरती शिवसेनेची सत्ता आलेली आहे. सभापती, उपसभापतीपदी मंत्री दादा भुसे, पॅनेलच्या चंद्रकांत शेवाळे यांची सभापतीपदी तर अरुणा सोनजरकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. कुडाळ तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी विद्यानंद पिळणकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. निवडीनंतर समर्थकांकडून जल्लोष करत सर्व स्तरातून पिळणकर यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. आणि सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी समोर येते. अपत्य होत नसल्याने आणि नवरा पहिल्या बायकोला जास्त वेळ देत असल्याच्या कारणावरून दुसऱ्या पत्नीने थेट नवऱ्याची हत्या केलेली आहे. आपल्या भावांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून तिने स्वतःच्या पतीची हत्या केलेली आहे. नाशिकमधली आपण ही घटना बघतो. नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे. अपत्य होत नसल्याने आणि नवरा पहिल्या बायकोला जास्त वेळ देत असल्याच्या कारणावरून दुसऱ्या पत्नीने थेट नवऱ्याची हत्या केली आहे. आपल्या भावांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत तिने स्वतःच्या पतीची हत्या केलेली आहे. नाशिकच्या आडगाव सय्यद पिंपरी इकडे ही घटना घडलेली आहे. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहेत. न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आलेली आहे. देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीडमधील तिरंगा हॉटेलवरती जेवण केल्याचं तपासात समोर आलेलं आहे. याच हॉटेलवरती आरोपींनी देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा हॉटेल मालकानं केला आहे. रिक्षाचालक मालक एकता युनियन संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी वाशी रेल्वे स्थानकासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास रिक्षाचालकांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. कल्याणमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सच्या भव्य इमारतीचं आज श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. दरम्यान कल्याणमध्ये होणारं सुसज्ज ICA हे भवन शहरासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. हिंगोली जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथकं तैनात केलेली आहेत. खरबी परिसरात कयाधू नदीमध्ये हे पथक दाखल होताच वाळू उपसा करणाऱ्यांनी पळ काढलेला आहे.